मागील आठवड्यात फलटणमध्ये झालेल्या धुवाधार पावसाने शनीनगर परिसरात खूपच दयनीय अवस्था झाली होती। गुरुवार दिनांक 29 मे रोजी फलटण येथे सकाळी 10च्या दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार फलटणमधील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी येणार होते। शनीनगरच्या नदीवर असणाऱ्या पुलावर पुरात वाहून आलेले बरेचसे मोठे लाकडी ओंडके, कचरा आणि इतर मोठे साहित्य अडकलेले होते। फलटण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे तिकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शनीनगर परिषदेतील शुक्रवार पेठेतील युवकांनी शेवटी स्वतः पुलावर अडकलेली घाण काढण्यास सुरुवात केली। काही प्रसार माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार फलटणला पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत असे सांगितले होते, परंतु अजितदादा पवार आज उपस्थित राहू शकले नाहीत। त्यामुळे फलटणच्या जनतेत नाराजी दिसत आहे। सातारा जिल्हाधिकारी माननीय संतोष पाटील यांनी फलटण तालुका आणि फलटण शहरातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून पूरग्रस्तांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या। त्यावेळी त्या पुलावर वाहतुकीस अडथळा होत असणारे पुरात वाहून आलेला लाकडी कचरा, ओंडके, शुक्रवार पेठ तालीम मंडळ येथील कार्यकर्ते, माजी नगरसेवक नंदकुमार घारगे, आबा बेंद्रे, जाकीर मनेर, वसीमभाई मनेर, सचिन, विठ्ठल आंबोले आणि इतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुलावरून अडकलेली घाण काढण्यास सुरुवात केली। त्यामुळे जिल्हाधिकारी आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच आमदार सचिन पाटील तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार यांना पुलावरून व्यवस्थितरित्या त्या भागाची पाहणी करता आली। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।